प्रिय विद्यार्थ्यांनो, मी आशा क्षीरसागर मॅडम. मागील प्रकरणामध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा हे शिकलो. तर आज आपण संख्या चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने कशा लावायच्या हे पाहणार आहोत. चढता उतरता क्रम. तर बाळांनो, इथं एक उदाहरण दिलेलं आहे, ते आपण अभ्यासूयात. तर इथं टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले. टोनीला 70, सलमाला 87, सोनूला 79, नंदूला 85. या सर्वांचे गुण चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने लिहा. तर बाळांनो, इथं एक उदाहरण दिलेलं आहे. या सर्व गुणांचा चढता क्रम लावून दिलेला आहे. तर बाळांनो, याचा आपण अभ्यास करूयात. चढत्या क्रमामध्ये चढता क्रम 70, 79, 85, 87. तर बाळांनो, नीट निरीक्षण केलं तर असं दिसून येतंय 70 ही सर्वात लहान संख्या आहे. त्यापेक्षा थोडी मोठी 79 आहे. त्यापेक्षा थोडी मोठी 85 आहे आणि सर्वात मोठी 87 आहे. चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात लहान संख्या येते आणि त्यानंतर हळूहळू क्रमाने संख्या मोठ्या मोठ्या होतात. तर बाळांनो, 70 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 87 ही सर्वात मोठी संख्या आहे. 79 आणि 85 या 70 पेक्षा थोड्या थोड्या क्रमाने मोठ्या आहेत. तर बाळांनो, इथं चढता क्रम जो दिलेला आहे त्यामध्ये असं दिसून येतंय 70 पेक्षा 79 मोठी, 79 पेक्षा 85 मोठी, 85 पेक्षा 87 मोठी हे इथं दिसून येते. तर बाळांनो, याच गुणांचा आपण उतरता क्रम पाहणार आहोत. उतरत्या क्रमाचं एक उदाहरण सोडून दिलेलं आहे आपल्याला, ते पाहूयात. 87, 85, 79, 70. तर बाळांनो, 87 ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यानंतर थोडी लहान 85 आहे. 85 पेक्षा थोडी लहान 79 आहे आणि सर्वात लहान 70 ही संख्या आहे. उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या, त्यानंतर क्रमाने संख्या लहान लहान होत गेल्या. हे आपल्याला या उदाहरणावरून दिसलेलं आहे. तर आणखी एक आपल्याला असं म्हणता येईल, 87 सर्वात मोठी संख्या. 87 पेक्षा 85 लहान, 85 पेक्षा 79 लहान, 79 पेक्षा 70 लहान आणि 70 ही सर्वात लहान संख्या आहे व 87 ही सर्वात मोठी संख्या आहे. तर बाळांनो, इथं आपल्याला सोडवण्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. तर पाहूयात आपण. पहिलं उदाहरण पाहूयात. पहिल्यांदा आपण संख्या पाहूयात. 55, 63, 40 आणि 80. तर या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचे. आपल्याला चढत्या क्रमाचा नियम काय आहे?
पहिल्यांदा सर्वात लहान संख्या. या चारी अंकांमध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे. या सर्व संख्या 2 अंकी आहेत. त्यामुळं आपल्याला शोधायला पटकन सोपं जाईल. तर आपण दशक स्थानचा अंक जर पाहिला तर 55ला 5 आहे, 63ला 6, 40 4 आणि 80च्या दशकस्थानी 8 आहे. यावरून आपल्याला पटकन लक्षात येतंय 40 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणून आपण इथं 40 घेऊयात. त्यानंतर थोडीशी मोठी 55. पेक्षा थोडी मोठी 63. आणि सर्वात मोठी 80. ओके, समजलं बाळांनो? 40 ही सर्वात लहान संख्या आहे. त्यापेक्षा 55 ही मोठी, त्यापेक्षा 63 ही मोठी आणि सर्वात मोठी 80 ही संख्या आहे. तर बाळांनो, आपण पुढचं एक उदाहरण पाहूयात. 69, 9, 59 आणि 70. तर या चार संख्यांचं निरीक्षण केलं तर 9 ही एक अंकी संख्या आहे आणि 69, 59 आणि 70 या 2 अंकी संख्या आहेत. तर या दिलेल्या चार संख्यांपैकी आपल्याला पटकन लक्षात येईल 9 ही एक अंकी आणि या चार संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या आहे. आता उरल्या 69, 59 आणि 70 या तीन संख्यांमध्ये आपल्याला दशक स्थानच्या अंकाचा विचार करायचा. तर 69 मध्ये दशक स्थानी 6 आहे, 59ला दशक स्थानी 5 आहे आणि 70ला दशक स्थानी 7 आहे. तर पाहूयात 9 पेक्षा मोठी 59, त्यापेक्षा मोठी 69 आणि सर्वात मोठी 70 ही संख्या आहे. आता पुढचे एक उदाहरण पाहूयात आपण. संख्या दिलेल्या आहेत 14, 29, 47 आणि 39. तर बाळांनो, या चार संख्यांमध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे. या सर्व चारही संख्या 2 अंकी आहेत. त्यामुळं आपण दशक स्थानच्या अंकाचा विचार करूयात. दशक स्थानी 14ला 1 आहे, 29ला 2 आहे, 47ला 4 आहे आणि 39ला 3 आहे. यावरून
14 ही सर्वात लहान संख्या आहे. त्यापेक्षा थोडी मोठी 29. त्यापेक्षा थोडी मोठी 39. आणि सर्वात मोठी 47 ही संख्या आहे. तर बाळांनो, याचा चढता क्रम झालेला आहे 14, 29, 39 आणि 47. तर आपण या संख्यांचा उतरता क्रम पाहूयात. आता उतरता क्रम एकदम सोपा आहे. चढता क्रम करता आला की आपल्याला उतरता क्रम पटकन करता येतो. चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात लहान संख्या असते आणि त्यानंतर हळूहळू मोठ्या आणि सर्वात शेवटी सर्वात मोठी संख्या असते. तर चढत्या क्रमाच्या विरुद्ध उतरता क्रम आहे. तर आपल्याला इथं असं करता येईल 40, 55, 63 आणि 80 हा चढता क्रम आहे. त्याच्या विरुद्ध उतरता क्रम आहे. चढता क्रम म्हणजे संख्या क्रमाक्रमाने मोठ्या होत जातात आणि उतरत्या क्रमाने संख्या क्रमाक्रमाने लहान होत जातात. तर बाळांनो, आपल्याला इथं असं करता येईल चढत्या क्रमाच्या विरुद्ध उतरता क्रम. आता इथं सर्वात मोठी संख्या 80, त्यापेक्षा थोडीशी लहान 63, 63 पेक्षा लहान 55 आणि 55 पेक्षा लहान 40 ही संख्या आहे. तर आपण या संख्यांचा उतरता क्रम पाहूयात. या 4 संख्यांमध्ये सर्वात मोठी 80 आहे. 80, 80 पेक्षा थोडीशी लहान 63, 63 पेक्षा थोडी लहान 55 आणि सर्वात लहान 40. म्हणजे चढत्या क्रमाने आपण इकडून लिहित गेलो. आता उतरत्या क्रमाने आपण 80 पासून 40 पर्यंत लिहितोय. ओके. तर आपण जे दुसरं उदाहरण आहे त्याचा चढता क्रम लिहिलेला आहे. त्याचा उतरता क्रम एकदम सोपा आहे. चढत्या क्रमामध्ये आपण सर्वात लहान संख्या प्रथम घेतली. आता उतरत्या क्रमामध्ये आपण सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा घेतो. चढता क्रम हा लहान अंकापासून सर्वात मोठ्या अंकांपर्यंत गेलेला आहे. तर उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठ्या अंकापासून सर्वात लहान अंकापर्यंत जाणारा हा क्रम आहे. तर या सर्व संख्यांमध्ये 70 ही संख्या मोठी आहे. म्हणून आपण घेऊयात 70, त्यापेक्षा थोडीशी लहान 69, त्यापेक्षा थोडी लहान 59 आणि सर्वात लहान 9. ओके. तर आता पुढचं एक उदाहरण बघूयात, शेवटचं. त्यामध्ये 14, 29, 39 आणि 47 या संख्या आहेत. तर पाहूयात, आपण या संख्यांचा चढता क्रम तर लिहिलेला आहे. आता आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे. चढत्या क्रमामध्ये आपण पहिल्यांदा या 4 संख्यामधली सर्वात लहान संख्या प्रथम घेतली. त्यानंतर थोडी मोठी आणि सर्वात मोठी या क्रमाने आपण संख्या लिहिलेल्या आहेत. तर आता उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या 47 ही आहे. तर आपण
उतरता क्रम लिहूयात. 47, त्यापेक्षा थोडी लहान 39, त्यापेक्षा थोडी लहान 29 आणि सर्वात लहान 14. ओके. तर आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांचं आपल्याला निरीक्षण करून काही गोष्टी शिकायच्या आहेत. इथं आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे. तर पाहूयात बाळांनो. 122, 360, 325 या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. तर 122, 360 आणि 325 या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 122. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 360. ओके. तर बाळांनो, आपल्याला याचा चढता क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या 122. त्यापेक्षा थोडीशी मोठी 325. त्यापेक्षा थोडी मोठी 360. आता हा जो क्रम आहे तो असाही आपल्याला वाचन करता येईल. 120 पेक्षा मोठे 325, 325 पेक्षा मोठे 360 असंही लिहिता येईल. आता इथे एक दुसरं उदाहरण आहे, त्या उदाहरणाचा आपण अभ्यास करूयात. 801, 617, 847, 799 या 4 संख्या आहेत. ओके. कोणत्या? 801, 617, 847, 799. तर या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावून दिलेला आहे, तो पाहूयात. तर या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या 617. या 4 संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या 617 आहे. आता उरल्या 801, 847 आणि 799. तर याच्यामध्ये सर्वात लहान संख्या 799 आहे. नंतर उरल्या कोणत्या? 801 आणि 847. तर आता या 2 संख्यांमध्ये 801 नंतरची 847 आहे. मग याचा चढता क्रम तयार झालेला आहे. काय चढता क्रम तयार झाला? चढता क्रम 617, 799, 801 आणि 847. तर आपल्याला निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येते, चढत्या क्रमामध्ये 617 ही सर्वात लहान संख्या आहे. त्यापेक्षा मोठी 799, त्यापेक्षा मोठी 801 आणि सर्वात मोठी 847. तर आपण उतरता क्रम पाहूयात. उतरता क्रम 847, 801, 799, 617. ओके. तर आपल्याला यावरून असं दिसून येतंय 617 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 847 ही सर्वात मोठी संख्या आहे. 847 हे सर्वात मोठे, त्यापेक्षा लहान 801, त्यापेक्षा लहान 799 आणि 799 पेक्षा लहान 617. ओके.
इथं आणखी काही उदाहरणं अभ्यासासाठी दिलेली आहेत, ती आपण पाहूयात. इथं काही संख्या दिलेल्या आहेत, त्यातलं पहिलं उदाहरण पाहूयात. 217, 211 आणि 215. तर याचा चढता क्रम लावून दिलेला आहे. या तीन संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या 211, त्यापेक्षा थोडीशी मोठी 215 आणि सर्वात मोठी 217. ओके, 217, 211 आणि 215 या तीन संख्यांमध्ये सर्वात लहान 211, त्यापेक्षा थोडी मोठी 215 आणि सर्वात मोठी 217. तर बाळांनो, इथं चढता क्रम लावून दिलेला आहे. 211, 215, 217. त्याच संख्यांचा उतरता क्रम 217, 215, 211. चढत्या क्रमाच्या विरुद्ध उतरता क्रम आहे हे दिसून येते. दुसरं उदाहरण आहे 500, 400, 100 आणि 600 या संख्यांचा चढता क्रम. तर पाहूयात, चढत्या क्रमामध्ये या चार संख्यांमध्ये सर्वात लहान 100 ही संख्या आहे. 100 ही प्रथम घेतलेली आहे. त्यापेक्षा थोडीशी मोठी 400, 400 पेक्षा थोडीशी मोठी 500 आणि 500 पेक्षा मोठी 600 आणि या दिलेल्या चार संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या 600. आता उतरता क्रम जो आहे त्यामध्ये सर्वात मोठी संख्या 600, त्यापेक्षा थोडीशी मोठी, थोडीशी लहान 500, 500 पेक्षा लहान 400, 400 पेक्षा लहान 100. पुढचं उदाहरण पाहूयात. 519, 419 आणि 619. तर याच्यामध्ये या तिन्ही संख्या 3 अंकी आहेत. एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक इथं समान आहे. तर आपल्याला शतक स्थानच्या अंकाचा फक्त विचार करायचा आहे आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर या तीन संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतंय 419 ही सर्वात लहान, त्यानंतर मोठी 519 आणि सर्वात मोठी 619. त्याच्या विरुद्धच उतरता क्रम. 619 सर्वात मोठी, त्यापेक्षा लहान 519 आणि त्यापेक्षा लहान 419. पुढचं उदाहरण आहे 785, 757, 8 आणि 81. तर या संख्यांमध्ये 8 ही 1 अंकी आहे, 81 2 अंकी आहे आणि 785 आणि 757 या 3 अंकी संख्या आहेत. त्यांचा चढता क्रम दिलेला आहे 8, 81, 757, 785. त्याच्या विरुद्धच उतरता क्रम आहे 785, 757, 81 आणि 8. पुढचं उदाहरण पाहूयात. 15, 100, 81, 167. तर या चार संख्यांचा चढता आणि उतरता क्रम दिलेला आहे, त्याचा अभ्यास करूयात. या चार संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या 15, त्यापेक्षा मोठी 81, त्यापेक्षा मोठी 100, त्यापेक्षा मोठी 167 आणि सर्वात मोठी 167. तर या संख्यांचा चढता क्रम हा आहे.
तर या संख्यांचा चढता क्रम हा दिलेला आहे, त्याच्या विरुद्ध हा उतरता क्रम दिलेला आहे. 167 ही सर्वात मोठी, त्यापेक्षा लहान 100, 100 पेक्षा लहान 81, 81 पेक्षा लहान 15 ही संख्या आहे. तर आपल्याला इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यांचा आपण अभ्यास करूयात. पहिलं उदाहरण आहे 117, 69, 50 आणि 8. आता या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. कोणता क्रम? चढता क्रम. तर पाहूयात, यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती? 8. त्यापेक्षा थोडी मोठी 50. 50 पेक्षा मोठी 69. 69 पेक्षा मोठी 117. हा झाला चढता क्रम. आता चढत्या क्रमाच्या विरुद्ध उतरता क्रम असतो. हा चढता क्रम, त्याच्या विरुद्ध उतरता क्रम. सर्वात मोठी संख्या कोणती? 117. त्यापेक्षा थोडीशी लहान 69. त्यापेक्षा थोडी लहान 50 आणि सर्वात लहान 8. ओके, तर हे समजलं बाळांनो? ओके, तर आपण दुसरं एक उदाहरण बघूयात. संख्या दिलेल्या आहेत 217, 271 आणि 270. या तिन्ही संख्या 3 अंकी आहेत. तर आपल्याला या संख्यांचा चढता क्रम पाहूयात. पहिल्यांदा चढता क्रम. यामध्ये या तिन्ही संख्यांचं निरीक्षण केलं तर शतक स्थान समान आहे आणि दशक स्थानचा अंकाचा विचार केला तर इथं 217ला दशक स्थानी 1 आहे, म्हणून 217 ही सर्वात लहान संख्या आहे. 271 आणि 270चा विचार केला तर 270 ही लहान आहे आणि सर्वात मोठी 271. त्याच्याच विरुद्ध उतरता क्रम असतो. त्यामुळं आपण या क्रमाने जरी संख्या लिहिल्या तरी एकदम सोपं आहे. पहिल्यांदा 271, त्यानंतर 270 आणि सर्वात लहान 217. ओके, या क्रमाने जरी चढता क्रम आणि उतरता क्रम लिहिला तरी चालेल. पहिल्यांदा चढता क्रम काढता आला की आपल्याला उतरता क्रम आपोआपच येतो. ओके ओके, तर बाळांनो आपण इथंच थांबूयात आणि पुढचं प्रकरण उद्या पाहूयात. बाळांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके.